नमस्कार, माझे नाव मृणाल म्हस्के. मी एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि माझा आजचा व्हिडिओ सगळ्या मेकअप आर्टिस्ट मैत्रिणींच्या वतीनं असेल. आपण जेव्हा एखाद्या ब्रायडलची लीड घेत असतो, ती आउट ऑफ लोकेशन असेल किंवा नियर बाय लोकेशन असेल, आपण नक्कीच वेळेत पोहोचतो आणि वेळेत पोहोचून आपला सेटअप मांडून आपण नवरीची वाट बघत असतो. आणि वाट बघून ती नवरी तिच्या कार्यक्रमाच्या वेळेच्या एक 10 ते 15 मिनिटं आधी येत असते, बरोबर ना? मग होतं काय? मग होते गडबड. 15 मिनिटांमध्ये काय मेकअप करणार? हळदीचा लुक करायचा आहे, क्रिएटिव्ह आईज करायचे, खूप छान हेअरस्टाईल करायची, क्रिम्पिंग न करता, साडीची तुमची प्रीप्लेटिंग न करता किंवा आयनिंग न करता गोंधळ उडतो. 15 मिनिटात करणार तरी काय? तुमचं काम स्टार्ट झाल्यानंतर एक 5 मिनिटानंतर दरवाजामध्ये रांग लागते. चला चला चला, नवरीचं झालंय का? नवरीला स्टेजवरती बोलवलंय म्हणून. मग काय धांदल उडते. सगळ्या बायका अंगावर यायला लागतात. झालंय का, झालंय का, झालंय का? पुरुष लोकही दरवाजात येऊन थांबतात. मग राहिली ती साडी घालायची. मग साडी न नेसवता नवरीला पाठवायचं का? तर माझी आहे ना, खरंच त्या नवरी मुलीच्या आई वडिलांना, भावंडांना खूप खूप मनापासूनची विनंती आहे की ऍटलिस्ट तिच्या ज्या एक्सपेक्टेशन्स आहेत, तिने आमच्याकडे जी ट्रायल घेतली आहे त्या ट्रायलला आम्हाला पण थोडंसं म्हणजे नाही का उतरू द्या तिथपर्यंत, की आम्हाला खूप छान मेकअप करू द्या. असं नाही म्हणत आहे की आम्ही तुमच्या वेळेपेक्षा जास्त वेळ घेणार आहे, पण ऍटलिस्ट अर्धा पाऊण तास तरी द्या आम्हाला तिला सजवायला. वेळ लागतो. आम्ही मशीन नाही आहोत किंवा आम्ही एखादी जादू नाही करत की हा चला जंतर मंतर झालं आणि नवरी तयार. खूप कळकळीची विनंती आहे, कारण ती आम्हाला पैसे मोजत असते आणि ती जेवढे पैसे मोजते ना त्याचा मोबदला आम्हाला देखील खूप छान द्यायचा असतो. कारण तिला मोबदला छान दिला तर त्या रेफरन्सनेच आम्हाला खूप जास्त कामं मिळत असतात आणि तिचे फोटो आम्हाला छान काढायचेही असतात. आणि हा दिवस पुन्हा तिच्या आयुष्यात येत नाही, लग्न पुन्हा पुन्हा येत नाही. सो कळकळीची विनंती आहे की थोडंसं सपोर्ट करा आणि जे आहे मेकअप आर्टिस्ट लोकांना दोष तर देऊ नका, पण थोडासा सपोर्ट करा. कारण तो दिवस तिच्यासाठीचा खूप सुंदर असतो आणि आम्हाला आणखीन सुंदर बनवायचा असतो. सो प्लीज सपोर्ट. थँक्यू.